हाय फ्रेंड्स, स्टडी हब या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर आज आपण वनरक्षक पदासंबंधित काही महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. यामध्ये आपण वनरक्षक पदासंबंधित पात्रता, अभ्यासक्रम आणि निवड पद्धत कशा प्रकारे उमेदवाराची निवड केली जाते यामध्ये आपण पाहणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही मागचं लेक्चर पाहिलं नसेल तर एकदा पाहून घ्या. त्यामध्ये आपण वन विभागामध्ये ज्या काही रिक्त पदे होती तर त्यांचं मंजुरी मिळण्यासाठी वन विभागाने एक पत्रक काढलेलं आहे आणि ती शासनाकडे सुपूर्द केलेलं आहे. आता यामध्ये शासन किती पदांना मंजुरी देतं ते आपल्याला पाहायचं आहे आणि त्यानंतर लगेच एक नोटीस काढून भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. त्याआधी आपण वनरक्षक पदाची जी काही पात्रता आहे ती पात्रता आपण पाहून घेऊया. पहा, पहिली त्यांची अट काय आहे तर शैक्षणिक अर्हता जी काही तुमची आहे तर ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण केलेली आवश्यक आहे. म्हणजे जे काही तुमचं खाली त्यांनी पात्रता सांगितलेली आहे तर ते तुमचं काय पाहिजे, ऑनलाईन अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण झालेली आवश्यक आहे. त्यानंतर त्यांची दुसरी अट काय आहे पहा, तर उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे की 12वी पास असले पाहिजे आणि त्यामध्ये त्याने विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण झालेला असला पाहिजे तो उमेदवार. पहा, तुम्ही जरी 12वी पास असाल तर त्यावेळी तुम्ही यामध्ये पहा विज्ञान, गणित आणि भूगोल आणि अर्थशास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन किंवा या विषयासह तुम्ही उत्तीर्ण झालेला पाहिजे तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकताय. त्यानंतर पहा, अनुसूचित जमातीसाठी काही त्यांनी सूट दिलेले आहे. तो विद्यार्थी 10वी पास असला तरी चालेल. कोणता, शेड्यूल ऑफ ट्राईब म्हणजे जो काही अनुसूचित जमातीचा उमेदवार असेल तर त्याने 10वी परीक्षा जरी तो पास असला तरी चालेल. त्यानंतर पहा, माजी सैनिक जे काही असतील तर ते सुद्धा 10वी पास असले तरी चालतील तर ते सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात. आता या पदाची जी काही वयोमर्यादा आहे ती काय आहे पहा, तर तो उमेदवार कमीत कमी 18 वर्षाचा असला पाहिजे आणि पहा 25 वर्षापेक्षा तो जास्त वयाचा नसावा. म्हणजे 18 ते 25 ही वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे. आता यामध्ये पहा, काही वर्गांसाठी किंवा काही प्रवर्गांसाठी खाली काही त्यांनी सूट दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही पाहू शकताय किंवा याचा स्क्रीनशॉट मारा आणि नंतर तुम्ही वाचू शकताय. त्यानंतर पहा, शारीरिक पात्रता. त्या उमेदवाराची शारीरिक पात्रता काय असली पाहिजे तर पुरुषांची उंची आहे पहा 163 सेंटीमीटर आणि स्त्रियांची ज्या काही महिला आहेत त्यांची पहा उंची किती असली पाहिजे तर 150 सेंटीमीटर ही उंची तुमची असली पाहिजे. आणि यामध्ये तुमच्या उंचीनुसार तुम्ही तुमचे वजन पाहिजे, उंचीनुसार तुमचे वजन पाहिजे. आता आणखीन एक त्याने अट दिलेली आहे. पहा कोणती अट आहे, तर ज्या उमेदवारांना चष्मा लागलेला आहे तर त्या उमेदवारांनी जे काही त्यांनी खाली क्रायटेरिया दिलेला आहे पहा तो तुम्ही त्यांचा क्रायटेरिया पूर्ण केला पाहिजे तरच तुम्ही त्या भरतीसाठी पात्र ठरू शकताय. कोणत्या उमेदवारांसाठी, तर ज्या उमेदवारांना दूरदृष्टीचा म्हणजे ज्या उमेदवारांना डोळ्यांचा काही प्रॉब्लेम असेल किंवा चष्मा लागलेला असेल तर त्यांनी खालचे निकष पूर्ण केले पाहिजेत. आता या परीक्षेची निवड पद्धती कशी असेल पहा, वरच्या ज्या काही पात्रता असतील त्या जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकताय आणि ज्यावेळी तुम्ही अर्ज केला तर त्यानंतर निवड कशा प्रकारे वन विभाग करतं पहा. पहिली पद्धत आहे पहा, पहिली स्टेज काय आहे पहा, लेखी परीक्षा. पहिल्यांदा तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल आणि ह्या लेखी परीक्षेमध्ये किती गुणांची असेल ही लेखी परीक्षा, तर 120 गुणांची लेखी परीक्षा असेल. किती विषय असतील तर 4 विषय असतील. कोणकोणते विषय असतील पहा, पहिला विषय आहे सामान्य ज्ञान. यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल, सामान्य ज्ञान, महाराष्ट्र राज्याचा भूगोल, इतिहास, वन, पर्यावरण, त्यानंतर हवामान, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन हे विषय तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये विचारले जातील.
त्यानंतर बौद्धिक चाचणी असतील, तुमची बौद्धिक चाचणीचे काही प्रश्न असतील तार्किक क्षमताचे. त्यानंतर मराठी असेल तुमचे आणि चौथा विषय इंग्रजी. आता या प्रत्येक विषयाचा गुण पहा किती असणार आहेत, 30-30 गुण असणार आहेत. प्रत्येक विषयाला किती गुण असणार आहेत, 30-30. आणि 120 गुणांची याचा अर्थ तुमचे जे काही प्रश्न असतील ते किती असतील, 120 प्रश्न असतील. पहा, यामध्ये सामान्य ज्ञानचे तुमचे 30 प्रश्न असतील, बौद्धिक चाचणीचे तुमचे 30 प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे तुमचे 30 प्रश्न असतील आणि इंग्रजी व्याकरणचे तुमचे 30 प्रश्न असतील. आता यामध्ये या परीक्षेची पातळी काय असेल पहा, किंवा प्रश्न विचारण्याची जी काही पातळी असतील ती काय असेल, तर लेखी परीक्षा ही तुमची माध्यमिक शालांत परीक्षेसारखी म्हणजे त्या पातळीच्या सारखी राहील. म्हणजे या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर लेखी परीक्षा पहा, तुमची किती वेळ असेल लेखी परीक्षेला. लेखी परीक्षेला तुम्हाला 90 मिनिटे म्हणजेच तुम्हाला 1.5 तास यामध्ये मिळणार आहे. आणि त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग पहा, उत्तर चुकल्यास प्रति प्रश्न 0.5 इतके गुण तुमचे कमी करण्यात येतील. म्हणजे या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे. आता पहिली स्टेज आपण पाहिली, त्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होईल. आता त्यानंतर काय घेतलं जाईल तुमचे, तर दुसरी स्टेज काय असेल तुमची, तर कागदपत्र तपासणी असेल. दुसऱ्यांदा तुमचं काय केलं जाईल, कागदपत्र तपासणी केली जाईल. यामध्ये तुमची वयोमर्यादा, आरक्षण प्रवर्ग, त्याच्यानंतर जे काही तुमचं त्यांनी वरती पात्रता सांगितली होती, 12वी पास एका विषयासह जे 4 विषय दिलेले होते आणि ते एका विषयासह तुम्ही उत्तीर्ण झाला पाहिजे, ते तुम्ही यामध्ये पाहिलं जाईल. कशामध्ये, कागदपत्र तपासणीमध्ये. आता कुणाची कागदपत्र तपासणी केली जाईल, तर जे उमेदवार किमान 45% गुण प्राप्त असतील, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत 45% गुण प्राप्त असतील, तर अशाच विद्यार्थ्यांची प्रादेशिक निवड समितीद्वारे निवड केली जाईल. पण लक्षात घ्या, या ठिकाणी जो त्यांनी क्रायटेरिया सांगितला आहे तो किमान सांगितला आहे, किमान 45%. याचा अर्थ तुम्ही 45% मार्क जरी पाडले तर तुम्ही त्या परीक्षेत पास झाला असं नाही. तर ते काय करू शकतात, तर ते कट ऑफ जाहीर करू शकतात, एखादा कट ऑफ लावू शकतात. पण लक्षात घ्या, मिनिमम एवढे पाहिजेत. जर मिनिमम एवढे तुमचे नसतील तर तुम्ही अपात्रच ठरताय. पण याच्या जर तुमचे वरती मार्क असतील तर ते कट ऑफ लावतील आणि कट ऑफनुसार मुले निवडतील आणि त्याच मुलांची काय होईल, कागदपत्र तपासणी होईल. आता कागदपत्र तपासणीवेळी ती काय करतील, तुमची छाती आणि उंची जी काय आहे तर ते सुद्धा चेक करतील. कधी, कागदपत्र तपासणीच्या वेळी. आता त्यानंतर पहा, कागदपत्र तपासणीनंतर काय होईल, तर शारीरिक मोजमापन पहा. कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र केलेले उमेदवार वगळून इतर पात्र उमेदवारांनी धावण्याच्या चाचणीकरिता शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन धावण्याच्या चाचणीवेळी सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे जे काही उमेदवार कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापानंतर जे काही उमेदवार पात्र असतील तर त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी एक वैद्यकीय अधिकाऱ्याकडून आपण शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याचे प्रमाणपत्र मिळवायचे आहे. आणि ते कधी सादर करायचे आहे, तर ज्यावेळी तुमची धावण्याची चाचणी घेणार आहे त्यावेळी ते तुम्ही सादर करायचं आहे. आता पहा, त्यानंतर काय असेल, तुम्ही प्रमाणपत्र घेऊन आला, शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याचे प्रमाणपत्र तुम्ही घेऊन आला. आता त्यानंतर काय असेल, तर उमेदवारांची 30 मिनिटात 5 किलोमीटर धावण्याची चाचणी घेण्यात येईल. किती, 30 मिनिटात 5 किलोमीटर. आणि महिला उमेदवारांना पहा 25 मिनिटात 3 किलोमीटर धावण्याची चाचणी घेण्यात येईल. पहा, पुरुष उमेदवार आहेत त्यांना काय असेल, तर 30 मिनिटात 5 किलोमीटर. आणि ज्या काही महिला आहेत त्यांच्यासाठी 25 मिनिटात 3 किलोमीटर धावण्याची चाचणी घेण्यात येईल. आता यामध्ये तुमचं धावण्यासाठी किती गुण असतील पहा, 80 गुण असतील. पण जे उमेदवार 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळात धावतील त्यांना 80 गुण देण्यात येतील. जे उमेदवार 17 मिनिटपेक्षा जास्त
परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळात धावतील त्यांच्यासाठी किती असेल? 70 गुण असतील. जे उमेदवार पहा, त्यानंतर पहा, जे उमेदवार 18 मिनिटपेक्षा जास्त परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळात धावतील तर त्यांसाठी 60 गुण. अशा प्रकारे हे गुण देण्याचे त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे. म्हणजे जो लवकर धावेल त्याच्यासाठी 80 गुण असतील. त्यानंतर पहा 70, 60, 50 ज्या प्रकारे वेळेचं ज्या प्रकारे पहा, या ठिकाणी तुम्हाला वेळेचं बंधन घातलेलं आहे. म्हणजे कमीत कमी वेळात जर धावला तर तुम्हाला 80 गुण देण्यात येतील. आता या ठिकाणी महिला उमेदवारांसाठी पहा, 3 किलोमीटरसाठी त्यांना 80 गुण देण्यात येतील. आता जे उमेदवार 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळेत धावतील त्यांसाठी किती असतील? 80 गुण असतील. आणि जे उमेदवार 12 मिनिटपेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळेत धावतील त्यांच्यासाठी 70 गुण असतील. आता याचा तुम्ही एक स्क्रीनशॉटसुद्धा मारू शकता. पहा, याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही मारा जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल. त्यानंतर काय असेल पहा, आता काही वेळेस काय होतं पहा, कागदपत्र तपासण्या, शारीरिक मोजमाप तपासणी, धावण्याची चाचणी शक्यतो एकाच दिवशी घेण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी तयार असलं पाहिजे. काय असेल? कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप आणि धावण्याची चाचणी एकाच दिवशी घेऊ शकतात. कोण? प्रादेशिक निवड समिती. आता आपण पहिल्यांदा काय पाहिलं होतं की आपण लेखी परीक्षा आपण पाहिली होती. त्यानंतर आपण पाहिलं होतं कागदपत्र तपासणी. त्यानंतर पाहिलं होतं आपण धावण्याची चाचणी. आता यामध्ये पहा, लेखी परीक्षेत प्राप्त गुण व धावण्याच्या चाचणीतील प्राप्त गुण यांची एकत्रित बेरीज करून गुणवत्ता यादी तयार करून प्रादेशिक निवड समिती मार्फत वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल किंवा वन विभागातर्फे जाहीर करण्यात येईल आणि एक गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांची यामध्ये निवड केलेली जाईल. एकूण किती स्टेज सांगितल्या मित्रांनो? 3 स्टेज आहेत. पहा, पहिली तुमची लेखी परीक्षा, त्यानंतर कागदपत्र तपासणी, त्यानंतर तुमची धावण्याची चाचणी. या एकत्रित प्रक्रियेतून जो उमेदवार पास होईल किंवा जे उमेदवार पात्र होतील त्यांची यामध्ये निवड केलेली जाईल. आता काही उमेदवारांचे प्रश्न असतील की ही परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल. पहा, मागच्या वेळी जी परीक्षा झाली होती ती महापरीक्षेने घेतली होती आणि ती काय झाली होती? ऑनलाईन परीक्षा झाली होती. तुमची लेखी जी होती ती ऑनलाईन झाली होती आणि त्यानंतर प्रादेशिक निवड समितीकडे त्या याद्या दिलेल्या होत्या आणि प्रादेशिक निवड समितीनं तुमची कागदपत्र तपासणी आणि धावण्याची चाचणी घेतली होती. पण लक्षात घ्या, मागच्या वेळी जी परीक्षा झाली ती होती ऑनलाईन. पण ह्यावेळी आपण काही सांगता येत नाही. ह्यावेळी काहीही होऊ शकतं. यावेळी ही परीक्षा ऑफलाईनसुद्धा होऊ शकते किंवा ऑनलाईनसुद्धा होऊ शकते. पण जी काही तुमची अभ्यासक्रम लक्षात घ्या किंवा पात्रता लक्षात घ्या किंवा तुमची धावण्याच्या चाचणीतील जे काही गुण असतील, त्यानंतर जी काही निवड प्रक्रियेची जी काही प्रक्रिया असेल तर अशा प्रकारची ही प्रक्रिया असेल. तर यामध्ये पहा, तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता मित्रांनो. आणि आमचं चॅनेल स्टडी हब डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही आमच्या चॅनेलला जॉईन करू शकता. थँक्यू मित्रांनो.